नमस्कार, मी पेटनाक्यावरून बोलते माया वारे, सांगली जिल्ह्यातनं बोलते मी. सांगली जिल्ह्यामध्ये बी आज असं घडलं आहे काय, ही काय योग्य आहे का, ही चुकीचं आहे. सरकार काय निर्णय घेत नाही. आता पोरींनीच हत्यार उचलाय पाहिजे शस्त्र. तुम्ही काय नियमच करणं झाला या, फाशी शिक्षा देत नाही, गुन्हेगार असाच फिरतो या बिनधडक. आमच्या मुली शाळेत आहेत त्या शिकायला, आम्ही काय करायचं, आम्ही कुठला निर्णय घ्यायचा. आम्ही पाठवू का नको आमच्या मुलीसनी शाळेला. आज माझी मुलगी 12वीला आहे. हे असं वातावरण आहे, असं घडतंय जगात, म्हणून माझी मुलगी 8 दिवस झाले शाळेत गेलेली नाही. आमच्या मुलींचं करिअर काय पुढं काय होणार, काय घडणार पुढं, आम्ही काय करायचं, आम्ही कोणाला सांगायचं. मी तर म्हणते आता मुलींनी शस्त्र उचलावं. सरळ साधा सोपा मार्ग आहे. सरकार काय करत नाही ना, मग मुलींनी डायरेक्ट हत्यार उचलून खून करावा, डायरेक्ट मर्डरच. मी तर माझ्या मुलीला ही शिकवणार आणि ही सांगणार. जगातल्या कुठल्या बी आईबापांनी हे शिकवायचं मुलीला, ही योग्य आहे. परत काय होईल ती होईल, मी तर तीच करणार. माझी मुलगी काय मुलगी नाही, आम्ही गडी मानतोय तिला. गड्यासारखंच कोण करून याचा. मी स्वतः सांगते काय असून तिला मारून टाकायला लावणार आहे मी. एखाद्यानं खोड काढले कोणी तर सुट्टी द्यायच नाही. जगातली प्रत्येक मुलीनं दासीची राणी बनायच पाहिजे नाही. दासीची राणी बनल्याशिवाय निभाव लागणार नाही आपल्या मुलींचा आणि बायकांचा. ह्याच्यावर काय मत आहे तुम्ही कमेंट करा.